नागपूरमध्ये पंचशील चौक परिसरामध्ये ही बॅनरबाजी झाली आहे। मी पुन्हा येईन अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी आता झळकताय। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत असतानाच आता हे बॅनर झळकताय। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी घेतलाय। महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जात आहे आणि त्यांच्याच होम ग्राउंडवर म्हणजे नागपूर शहरामध्ये ठिकठिकाणी आता आपल्याला होर्डिंग्स पाहायला मिळत आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री पदाचे एक प्रकारे संकेत दिले जात आहे। 2014च्या शेवटी ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं मी पुन्हा येईल अशा पद्धतीचं 2019 मध्ये त्यांनी म्हटलं होतं आणि 2014 मध्ये मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आता 2019 मध्ये पुन्हा येणार अशा पद्धतीचं म्हटलं जात होतं। मात्र ज्या पद्धतीने घडामोडी झाला मुख्यमंत्रीपद हुकलं आणि उपमुख्यमंत्री व्हावं लागलं। आता पुन्हा ते दिवस आहे जे आलेले आहे आणि चर्चा जी आहे ते पुन्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशा पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरात मी पुन्हा येईल अशा पद्धतीचं होर्डिंग्स लागले आहे आणि त्या होर्डिंग्सवर ज्या पद्धतीने 2014 मध्ये त्यांनी जलयुक्त शिवार ही योजना आणली होती त्याचा उल्लेख केलेला आहे। गावांना जलयुक्त करण्यासाठी शहराचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अशा पद्धतीचे जे आहे त्या ओळी त्या बॅनरवर लिहिलेल्या आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अशांत रंगारीसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।